मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष आता दिल्ली दरबारी पोहोचलाय। हायकमांडकडे नाराजीचं पत्र गेलेलं आहे आणि या पत्रातून तक्रारीचा पाढा सादर करण्यात आलाय। मनपा आणि झेडपी निवडणुकांसाठी तयारी नसल्याचा आरोप या पत्रामध्ये करण्यात आलाय। वर्षा गायकवाड विश्वासात घेत नाहीत असा आरोप या पत्रामधून करण्यात आलाय। भाई जगताप, नसीम खान यांच्याकडून दिल्ली दरबारी ही तक्रार पोहोचवण्यात आलेली आहे अशा प्रकारे एक चर्चा रंगतीये। तर काँग्रेसच्या संविधान बचाव सभेला दोघेही गैरहजर होते आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। उर्वशी, काँग्रेसच्या गोटातून ही मोठी बातमी येतेय, अंतर्गत संघर्ष मुंबई काँग्रेसमधला आता दिल्ली दरबारी पोहोचला असल्याचं कळतंय। नाराजीचं पत्र हायकमांडकडे दिलेले, काय नेमक्या तक्रारी यामधून करण्यात आलेल्या आहेत? 13 मेच्या दिवशी अनुपमा, राहुल गांधी यांनी एक बैठक बोलवलेली। त्या बैठकीत महाराष्ट्र आणि मुंबईचे सगळे जे काँग्रेस लीडर्स आहेत त्यांनी आपल्या आपल्या लेवलवर ज्यांना जे काय एक चिंता व्यक्त करायची होती त्यांनी केलं। त्यात एक मुंबई काँग्रेसमधून आपल्याला कळून येत आहे, एक नाही दोन नाही तर असे वेगळे नेते आहेत जे काही जे तिकडचे राज्यमंत्री होते, काही जे मुंबई अध्यक्ष होते आणि काही जे आत्ताचे सध्याचे जे आहेत MPs आहेत। तर या सगळ्यांनी मिळून जे आहेत राहुल गांधी यांना मोठे पत्र लिहून एक कन्सर्न रेस केला आहे। तो कन्सर्न किंवा ते एक चिंता म्हणजे हे त्यांचं हे म्हणणं आहे की एका काळी जिथे वेगळे पॉलिटिकल पार्टीजची मोर्चाबंदी दिसून येते मुंबईत येणाऱ्या मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तिथेच काँग्रेसचं कुठेच काही बेस नाही आहे, काँग्रेसने कुठेच मोर्चाबंदी अजून सुरू नाही केली आहे, हे त्यांचं कन्सर्न होतं। त्यांचं हे कन्सर्न हे पण होतं, त्यांची एक चिंता हे पण होती आणि नाराजगी जी व्यक्त केली ती म्हणजे हे पण की वेगळ्या ज्या बैठकी होत आहेत त्यात हे काही सिनियर मेंबर्स आहेत त्यांना जे आहेत विश्वासात घेतलं जात नाही आहे, त्यांना सांगितलं जात नाही आहे। आणि त्याच्यातलं एक उदाहरण म्हणजे जे आता तुम्ही अनुपमा सांगितलं ते म्हणजे एक संविधान यात्रा काढली गेलेली 1-2 दिवसापूर्वी, जिथे इम्रान प्रतापगडी जे काँग्रेसचे नेते आहेत तेही आलेले आणि तिथे मात्र हे दोन नेते म्हणजेच नसीम खान आणि भाई जगताप हे तिथे त्यांची उपस्थिती नव्हती। त्यांना विचारलं गेलं की का नव्हती, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला तिथे बोलवलंच गेलं नाही आहे। तर ह्या अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते घडत आहेत आणि मात्र CWC मेंबर्स पण काही आहेत ज्यांनी आपले नाराजगी व्यक्त केली आहे। तर सध्याच्या मुंबई काँग्रेसमध्ये कुठे ना कुठे एक मोठ्या लेवलवर इनफायटिंग दिसून येत आहे आणि आपसात जे कुठे ना कुठे जो वाद आहे ते आता दिल्लीच्या दरबारी पोहोचला आहे असं समजून येत आहे। अनुपमा, निश्चितच उर्वशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। खरं तर अशाच या अंतर्गत वादाचा फटका विधानसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसला बसलेला होता। त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी जर काँग्रेसमध्ये हे वाद जे विकोपाला गेलेले ते सोडवले गेले नाही तर याचा निश्चितच फटका बसू शकतो, असंही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। उर्वशी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।